पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुळाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशेन सुधामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेताः राष्ट्रसन्त गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सर्व संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होऊन
भगवत रूप श्रोतृगणांना सस्नेह जयगुरु करून आज आपण आपल्या या अष्टश्लोकी भागवताच्या 4थ्या श्लोकामध्ये प्रवेश करणार आहोत. तो श्लोक असा आहे की यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का. कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की स्वधर्माच्या ठिकाणी आपण रत असलो पाहिजे, आत्मधर्माच्या ठिकाणी रत असलो पाहिजे आणि खंबीरतेनं आपण आपल्या धर्माचं पालन करू शकलो पाहिजे. पण ते खंबीरतेनं करायचं आहे, अर्थात निज धर्मामध्ये रत असण्यासाठी जर खंबीर राहायचं आहे तर काय करावं लागेल? कारण निज धर्मरत खंबीर असणं हे खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. परंतु हे जीवन अशा पद्धतीचं जगत असताना किंवा निज धर्माच्या पालनाकरिता खंबीर राहण्याकरिता परिपूर्णतः निर्भयता आपल्यामध्ये असली पाहिजे, ज्याला निडर अशा पद्धतीचं म्हटलं आहे. अशी भूमिका असली पाहिजे. अर्थात लीडर व्हायचं असेल तर आधी निडर असलं पाहिजे. लीडर तोच होऊ योग्य असतो जो निडर असतो. मग त्याच गोष्टीचं भान ठेवून वंदनीय महाराजांनी या ठिकाणी आम्ही खंबीर असलो पाहिजे त्याच्याकरिता काही उपाय योजना सांगितली आहे. ती म्हणजे अशी की यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का. देहाचं भय, मनाचं भय आणि बुद्धीचं भय, 3 भय. आता वास्तविक जे भय आहे, जी भीती आहे, ती भीती मनालाच वाटणार आहे. परंतु मनाला भीती वाटणार आहे इथपर्यंत ठीक आहे. फक्त मनाला जर भीती वाटत असती तर महाराजांनी यह डर सभी जाता रहे याच्या समोर मन, बुद्धी आणि देह हे 3 शब्द का टाकले असते? मन का, बुद्धी का आणि देह का? अर्थात मनाचं, बुद्धीचं आणि देहाचं असं 3 प्रकारचं वेगळं वेगळं दुःख असू शकते किंवा वेगळं वेगळं भीती असू शकते. हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. पण हे 3 प्रकारचं जे भय आहे किंवा हे 3 प्रकारची जी भीती आहे ती नेमकी कोणती आहे? त्रयतापाचा त्रिगुण फंद हा यातून दूर हो भला, असं एका ठिकाणी महाराजांच्या अनुभव सागर भजनावलीमध्ये आलेला आहे. अर्थात त्रिविध तापे प्राणी होता ती संतप्त, असंही सुद्धा आमच्या महाराष्ट्रीय संतांचं मत आहे. 3 ताप आमच्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. अर्थात तसे तापाचे तर अनेक प्रकार आहेत, नाही काय? आपण पाहतो थंडी ताप आहे, बिमार पडलो म्हणते थंडी ताप आला. बरेच लोक सांगतात थंडी ताप आहे. तो साध्या उपायानं तो दुरुस्त होऊ शकते दवाखान्यात गेल्यावर. दवाखान्यातही नाही गेलो तरी साध्या उपायानं तो जाग्यावर येऊ शकते. दुसरा ताप आहे थंडी ताप. थंडी ताप आहे. त्याच्यानंतर संताप आहे. माणसाला संतापही येत असते. परिस्थिती आपल्या मनाच्या विरुद्ध झाली की संताप येते. मग मनस्ताप आहे. काय केलं आणि काय झालं
करायला गेलो काय उलटे झाले पाय अशी परिस्थिती झाली की मग मनस्ताप होते किंवा आपली एखादी चूक लक्षात आली की ती चूक लक्षात आल्याच्या नंतर त्या झालेल्या चुकीच्या बाबतीत आपल्या मनात पश्चाताप तयार होते. तोही एक तापच आहे. अनुताप आहे. अनुताप म्हणजे साधू संतांच्या, सोप्या भाषेत सांगतो, साधू संतांच्या मार्गदर्शनामुळे, साधू संतांच्या उपदेशामुळे खडतर वैराग्य निर्माण होणे, वैराग्याची निर्मिती आपल्यामध्ये होणे, त्याला म्हणतात अनुताप. हे ताप साधे सुद्धा हे विनोदाचा भाग आहे किंवा शब्द छल आहे. परंतु या त्रिविध ताप असं जर म्हटलं तर त्या त्रिविध तापाच्या संबंधानं थोडं चिंतन करणं आवश्यक आहे. त्रिविध ताप कोणते, त्याच्या संबंधी समर्थ रामदास स्वामींनी काय केलंय त्यांच्या दासबोधामध्ये, त्यांच्या दासबोधामधली एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी प्रत्येक विषयाची मांडणी करत असताना कुठंतरी संस्कृत श्लोकांचा आधार घेतलाय आणि त्या संस्कृत श्लोकाच्या आधारे त्यांनी ओव्या लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी या 3 तापांचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या मते देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते इमाम आध्यात्मिकम तापम जायते दुःख देहिनाम. हा जो एक संस्कृतातला श्लोक आहे, त्या संस्कृतातल्या श्लोकाचं समर्थ रामदास स्वामींनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. दासबोधाच्या 3ऱ्या दशकामध्ये 6व्या समासामध्ये हा भाग आलेला आहे. त्यांनी असं वर्णन केलेलं आहे त्या श्लोकाचं मराठी भाषांतर करून की देहेंद्रिय आणि प्राण यांचेनी योगे आपण सुख दुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिक. अर्थात त्यांच्या मतानं देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या माध्यमातून जे सुख दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये येतं आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोय, त्या त्रासाला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. त्यानंतर दुसरं त्यांनी वर्णन केलेलं आहे सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते द्वितीय ताप संतापः सत्यम चैवाधिभौतिकम. अर्थात त्या श्लोकाचं त्यांनी मराठीमध्ये विवरण केलेलं आहे. ते म्हणतात रामदास स्वामी की सर्वभूतांची या संयोगे सुख दुःख उपजो लागे ताप होता मनभंगे या नाव आधी भौतिक. त्यांच्या मते भूतमात्रांच्या संयोगानं एखाद्या म्हशीनंच धडक मारली, एखाद्या बैलानंच धडक मारली, अशा पद्धतीचं जे दुसऱ्या प्राणी मात्रांकडून दुसऱ्याकडून आपल्याला दुःख होते देहधाऱ्याकडून, त्या होणाऱ्या दुःखाचंच नाव आधिभौतिक ताप आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि 3ऱ्या नंबरचा जो ताप आहे आधी भौतिक ताप, आधी दैविक तापाचं संस्कृतामध्ये विवरण आहे. त्या आधी दैविक तापाच्या बाबतीत हा एक भाग आहे. आणि मग आधी दैविक तापाच्या बाबतीत त्यांनी श्लोक सांगितलाय की शुभाशुभेन कर्मेण
देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम निदम चैवाध्यधिकम तावम. अर्थात शुभ शुभ कर्माने जाना, देहांती यमयातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आधी दैविक. हा आधी दैविक ताप त्यांनी सांगितले. असे 3 प्रकारचे ताप आहे. संत, महाराष्ट्रीय संत साहित्यामध्ये इतरही जे आमचे वारकरी संत असतील किंवा इतरही जे काही जे महापुरुष संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले, त्यांच्या सुद्धा दृष्टीनं त्रिविध तापे प्राणी होतात ती संतप्त. अर्थात 3 प्रकारच्या तापानं प्राणी संतप्त होत असतात असं त्यांचं मत आहे. यामधला हा भाग जरी असला तरी रामदास स्वामींनी या ठिकाणी आदिदैविक ताप अर्थात यमयातना किंवा स्वर्ग नरकाचे भोग अशा पद्धतीचं सांगितलं आहे. पण असं जर असेल तर तो या जन्मामध्ये भोगावा लागत नाही हे या ठिकाणी सिद्ध होते. आणि देहांती यमयातना किंवा स्वर्ग नरकादी भोग ह्या कल्पना मान्य केल्या तरीही सुद्धा तिचा या जीवनाशी काही संबंध येत नाही. तर इथले 2 ताप खरे ठरतात. मग फक्त आदिदैविक ताप खरा ठरत नाही असाही भाग एक शंका उत्पन्न होऊ शकते. हा एक भाग आहे. दुसरं थोडासा फरक करून दुसऱ्या ठिकाणी या आपल्या 3 तापाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने केली. काही थोडासा फरक केला. सांख्यशास्त्रीय तत्व समास नामक एक जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा थोडा भेद करून याच्या व्याख्या केलेल्या आहेत. ते म्हणतात की त्रिविधम दुःखम अशा पद्धतीचं जे त्यांनी वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा भाव व्यक्त केला आहे की आध्यात्मिक दुःख म्हणजे देहाचे जे रोग असतील किंवा मनाचे विकार असतील त्याला आध्यात्मिक तापामध्ये त्याची विभागणी केली. आणि आदिभौतिक तापामध्ये चराचर हे जे प्राणी आहे किंवा वस्तू असतील त्यांच्यापासून जे दुःख होतात त्याला त्यांनी आदिभौतिक तापामध्ये त्याची विभागणी केली आहे. आणि शीत उष्ण किंवा अतिवृष्टी अशा गोष्टींचं त्यांनी जो एक शिल्लक राहिलेला आदिदैविक ताप आहे त्याच्यामध्ये त्याची विभागणी केली आहे. आणि मला असं वाटते की संत निळोबा महाराजांनी सुद्धा जे काही या त्रिविध तापांच्या व्याख्या केल्या त्या हा जो ग्रंथ आहे तत्वसमास या तत्वसमास ग्रंथामधल्या व्याख्या ज्या त्याच व्याख्या निळोबारायांनी अतिशय सरस पद्धतीनं मराठीमध्ये मांडलेल्या दिसतात त्यांच्या अभंगाधिकांच्या माध्यमातून. निळोबाराय म्हणतात की भूती उपद्रव दिधीला ताडीला अथवा निस्तेजीला तेणे चित्ती दाहो झाला आदिभौतिक बोलिला तो ताप. दुसऱ्या तापाचं विवरण करताना निळोबाराय म्हणतात की दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी राजिके लुटिले झाला कष्टी आगीने जळता नावरे संकटी तो आदिदैविक ताप बोलिजे. आणि तिसऱ्या तापाचं वर्णन करत असताना निळोबाराय असं म्हणतात की देही प्रगटे रोगव्याधी तेने आहाळली तापे बुद्धी लोळे न पुरे दुःखावधी आध्यात्मिक त्रिसिद्धी तो ताप. अशा 3 तापांचं वर्णन या ठिकाणी निळोबारायांनी सुद्धा केलेलं आहे. परंतु वेदांताचा प्रक्रिया ग्रंथ जो आहे त्यातला जो पहिला प्रक्रिया ग्रंथ आहे तो म्हणजे पंचीकरण. त्या पंचीकरणानुसार इंद्रियांच्या ज्या काही मूळ शक्ती आहेत ज्या
शक्तीच्या व ज्या ज्या ऊर्जेच्या भरवशावर ते इंद्रिय कार्य करतात त्याला देवता असं म्हटलं आहे. पंचीकरणाचा अभ्यास असलेल्या सज्जनांच्या लक्षात येऊन जाईल. त्याला देवता असं म्हणतात. जसं नेत्राची देवता सूर्य आहे. हाही भाग महत्वाचा आहे बरं पंचीकरणाचा. कारण ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं आहे, समजून घ्यावे पंचीकरण, आत्म अनात्म ब्रह्मविवरण. पंचीकरण सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. अध्यात्माच्या वेदांताचा तो पहिला प्रक्रिया ग्रंथ आहे, म्हणून तो समजून घेणं आवश्यक आहे. त्याचंही थोडं चिंतन होणं आवश्यक आहे, केलं पाहिजे आपल्या लोकांनी. असो तर त्या पंचीकरणानुसार त्याला काय म्हणतात, त्याला देवता असं म्हणतात. ज्या ज्या शक्तीच्या भरोशावर ते इंद्रिय कार्यरत असतात त्याला देवता असं म्हणतात. जसं आपले डोळे आहे, नेत्र आहे, त्याची देवता सूर्य आहे. सूर्य हे त्या शक्तीचं नाव ठेवलं गेलं आणि त्या शक्तीच्या मुळे आपण डोळ्यानं पाहू शकतो. मुर्द्याला डोळा असते, प्रेताला डोळा असते, पण त्या डोळ्याच्या ठिकाणी सूर्य नामक शक्ती कार्यरत नसल्यामुळे त्याला दिसत नाही. किंवा एखादा आंधळी व्यक्ती आहे, ती आंधळी व्यक्ती आहे, ती कशामुळे आहे तर सूर्य नामक जी डोळ्याची शक्ती आहे किंवा डोळ्याची देवता आहे तिचा त्या व्यक्तीच्या ठिकाणी अभाव आहे. हा जो भाग आहे याला पंचीकरणामध्ये आदिदैविक ताप म्हटला. आदिदैविक ताप म्हणजे स्वर्ग नरक भोगावं लागते अशा पद्धतीची जी व्याख्या केली आहे ती पंचीकरण शास्त्राला मान्य नाही. पंचीकरण शास्त्राचं मत असं आहे की तुमच्या नेत्राची जी देवता आहे ती सूर्य आहे, कानाची जी देवता आहे ती दिशा आहे. अशा ज्या वेगळ्या वेगळ्या इंद्रियांच्या वेगळ्या वेगळ्या दिशा. आता मी काही इथं पंचीकरण शिकवण्यासाठी बसलो नाही, माझं प्रवचन काही पंचीकरणावर नाही, त्याच्यामुळे मी तिकडे विस्ताराकडे जाणार नाही. फक्त मला मुद्दा पटवून द्यायचा. ह्या ज्या काही देवता सांगितल्या आहेत पंचीकरणामध्ये त्या त्या इंद्रियाच्या किंवा त्या त्या इंद्रियाच्या ज्या शक्त्या सांगितल्या आहेत त्यांची जर उणीव आपल्यामध्ये असली, त्याच्या बाबतीतली जी कमतरता आपल्यामध्ये असली तर सुद्धा जीवाला आत्यंतिक दुःख भोगावं लागते. दिशा हा जर भाग नसेल तर कान आपले काम करणार नाही. अशा पद्धतीच्या ज्या ज्या काही सांगितल्या त्याचा अभाव असल्यामुळे जे जे तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख येते त्या दुःखाला आदिदैविक ताप असं पंचीकरणानं म्हटलं आहे. आणि हा आदिदैविक ताप जिवंतपणीच भोगावा लागतो. अर्थात या ठिकाणी पंचीकरण शास्त्राचं वेदांताच्या प्रक्रिया ग्रंथाचं जर मत आपण ग्राह्य धरलं तर या ठिकाणी जो समर्थ रामदास स्वामींचा जो सिद्धांत आहे या आदिदैविक तापाच्या संबंधानं की शुभाशुभ कर्माने जना देहांती यम यातना स्वर्ग नरक भोग जाना या नाव आदी दैविक, हा जो समर्थांचा सिद्धांत आहे हा सिद्धांताला बाध येतो. कारण समर्थ रामदास स्वामींनी मुके बहिरे तोत्रे गर्भताच अंध झाले जन्माला आलेले किंवा नपुंसकता ज्यांच्यामध्ये आहे अशा लोकांचा समावेश आदिदैविक तापाने संतप्त असलेल्या लोकांमध्ये केलेला आढळतो. आणि आदि आध्यात्मिक तापामध्ये केलेला आढळतो. आणि आदि भौतिक तापामध्ये अपशकुन, शाप आहे किंवा भूतपिशाच आहे, ब्रह्मसंबंध यांच्यामधील देखील अंतर्भाव केलेला आहे. यावरून ही जी समर्थांची विभागणी आहे या विभागणीमध्ये कुठंतरी ही विभागणी मान्य करण्याकरता कुठंतरी अडचण निर्माण होते. कारण रामदास स्वामींचा जो आग्रह आहे तो आग्रह असा आहे की शास्त्री बोलिले अविश्वास मानू नये, परंतु तत्वाचे पुजारी असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा आमचे महाराष्ट्रीय संत जे आहेत त्यांचं मत असं आहे की शास्त्र न्यायो में सारे भनान गयो असं महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे. आणि
खरी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं की वेदे जरी बहु बोलिले नाना भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेणे. शास्त्रामध्ये जरी सांगितलं आहे, परंतु राष्ट्रसंत म्हणतात की आमच्या घरचे कैसे चाले नाही ठाऊके शास्त्राशी. शास्त्राला माहीत नाही आमच्या घरी खाण्यासाठी तेल सुद्धा नसते, म्हणून शास्त्र सांगते तुपा वाचून नको भोजन. पण आमच्या घरी तेल नाही हे शास्त्रानं पाहिलं काय आमच्या घरी डोकावून. म्हणून त्या शास्त्राचे सुद्धा वचन पाळत असताना आपल्या हिताचं जेवढं आहे तेवढंच ग्राह्य धरलं पाहिजे. प्रॅक्टिकली काय आहे, अनुभवाला काय येते, ते शास्त्रानं काय सांगितलं त्याहीपेक्षा त्या शास्त्राचं आणि गुरुचं तत्वज्ञान अनुभवाला आल्यानंतरचं जे असतं ते खरं ठरत असते. ज्या बाबतीत कोणाला शंका असली तर माझ्याशी तुम्ही मुक्त संवाद करू शकता. आणि म्हणून अशा शब्दांनी तो आग्रह मात्र आमचे संत मान्य करत नाही. कारण वाचे बोलू वेदनीती करू संती केले ते. जगत गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही वाचेनं वेदनीती बोलू पण संतांनी जे केलं ते करू. राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं आहे, बाणी तो सुनी वेदो की पर राह चलू संतो की. वेदाचं जरी ऐकलं ना आम्ही तरी आम्ही मात्र चालणार आहोत ते संत मार्गाने चालणार. आणि म्हणून त्रिविध तापे प्राणी पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाशी, असंही आग्रह बऱ्याच संतांनी केलेला आहे. दासबोधामध्ये सुद्धा तो आग्रह केलेला आहे. परंतु हा सिद्धांत कुठल्याही प्रकारचा या अध्यात्म क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आग्रह चालत नसतो. कारण प्रकृती भेदानुसार प्रत्येकाला आलेला अनुभव हा भिन्न भिन्न अशा स्वरूपाचा असू शकतो. एकाच मार्गाने जाणाऱ्याला त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या प्रारब्धानुसार त्याला प्रत्येकाला आलेला अनुभव हा भिन्न भिन्न असू शकतो. म्हणून त्यांनी आपल्याला आलेलाच अनुभव खरा आहे आणि हाच सर्वांनी मान्य करावा असा आग्रह करणारा माणूस परमार्थ क्षेत्रामध्ये वा अध्यात्म क्षेत्रामध्ये योग्य अशा स्वरूपाचा नाही. म्हणून हा आग्रह सुद्धा कुठं कुठं त्या आग्रहाला सुद्धा बाध येतो. कारण आपण जर पौराणिक कथांमध्ये पाहिलं तर जनक राजा, याज्ञवल्क ऋषी आहे, तथागत भगवान गौतम बुद्ध असतील, गोपीचंद राजा असतील, हे जे लोक होऊन गेले आहेत हे त्रिविध तापाने पोळलेले नाहीत. फक्त यांनी त्रिविध ताप ऐकले आहेत किंवा त्याच्यावर चिंतन केलं आहे. हे त्या त्रिविध तापाचं दुःख यांनी भोगलेलं नाही. न भोगताच यांना विरक्ती आलेली आहे. अर्थात त्रिविध तापाचं नव्हे तर त्यांना जे वैराग्य आलं आहे ते वैराग्य विवेकस्य फलम विरतिही, अर्थात विवेकामुळे त्यांना हे वैराग्य आलेलं आहे. त्यांच्या विवेकाचं त्यांच्यामधला जो विवेक होता त्या विवेकाच्या जागृतीचं जे प्रयोजन आहे वा फल आहे ते आहे वैराग्य. अर्थात वैराग्य निर्माण होण्याकरिता किंवा साधुत्वाकडे वाटचाल होण्याकरिता तो किंवा परमार्थाचा अधिकारी होण्याकरिता तो त्रिविध तापानं पोळलेलाच असावा हा आग्रह, या आग्रहाला सुद्धा बाध येतो. आणि मग हा भाग आपण थोडं पुढे गोस्वामी तुलसीदास त्यांनी सुद्धा दैहिक दैविक भौतिक तापा अशा पद्धतीने या त्रिविध तापाचं वर्णन केलेलं आहे. आपलं चिंतन चालू आहे, मनाला, बुद्धीला आणि देहाला तिघांना जे दुःख आहे ते दुःख कोणतं आहे, कसं आहे, ते त्रिविध दुःख म्हणजे काय, तर ते त्रिविध दुःख म्हणजे तीन ताप, मनाचं, बुद्धीचं आणि देहाचं, त्याचं चिंतन आपण करतो. अशा पद्धतीचं त्यांनी दाखवलेलं आहे. आता या तापाच्या बाबतीत विशेष चर्चा न करता सरळ साध्या सोप्या भाषेत पंचीकरण शास्त्रानुसार तीन ताप जे आहेत त्या तीन तापाचं आपण चिंतन करूया. पहिला ताप जो आहे आध्यात्मिक ताप. त्या आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? देह होणारे जे रोग आहेत
दुःख आहे त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. दुसरं, इतरांकडून जे आपल्यावर आघात होतात, जसं मी म्हटलं एखाद्या बैलानंच धडक मारली, एखाद्या व्यक्तीमुळेच आपल्याला दुःख होते, आपल्याला एखाद्यानं मारलं, टोचून बोललं की जे दुःख होते, ते जे दुःख होते त्याला आधी भौतिक ताप म्हणतात. भौतिक जगाकडून होणारा जो ताप आहे त्याला भौतिक ताप म्हणतात. आणि शरीरातून आतून जे दुःख होते त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि तिसरं, जसं आपण पाहिलं की आपल्या शरीरामधले, आपल्या इंद्रियामधले ज्या देवता शक्ती असतील, त्या देवता शक्तीच्या अभावामुळे जो आपल्याला त्रास होतो, जे आपल्याला कष्ट होतात, त्याला आदि दैविक ताप अशा पद्धतीचं म्हटलं आहे. हे जे या देहाला होणारं दुःख आहे किंवा आपल्या चित्ताला जो क्लेश होणारा, चित्ताला होणारं दुःख आहे, चित्ताला होणारा जो क्लेश आहे, आणि मनाला किंवा बुद्धीला अडथळे निर्माण होतात किंवा मनाला बुद्धीला सुद्धा भांबावून टाकल्या जाते, अशा पद्धतीचं जे 3 प्रकारानं दुःख होते, त्या 3 प्रकारानं होणाऱ्या दुःखाला खऱ्या अर्थानं त्रिविध ताप अशी संज्ञा प्राप्त होत असते. अर्थात संकल्प करण्याच्या बाबतीत जे भित्रे लोक आहेत, मनावर जे मनानं भित्रे आहेत, वैचारिकतेनं जे भेकळ आहेत, आणि देहाच्या बाबतीत सुद्धा जे दुर्बल आहेत, अशा लोकांचं जे चित्र महाराजांसमोर उभं राहिलं असावं की जे बुद्धीनं खचलेले आहेत, देहाच्या शक्तीने खचलेले आहेत, मनानंही खचलेले आहेत, त्यांच्या चित्त सुद्धा हृदय दौर्बल्य ज्यांच्यामध्ये आलेलं आहे, अशा लोकांकरिताच महाराजांनी यह डर सभी जाता रहे मन बुद्धी का इस देह का असं म्हटलं असावं. परंतु देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, याच्यापेक्षा वेगळं जे भय आहे ते सुद्धा महाराजांना अभिप्रेत असू शकते, होऊ शकते कदाचित, कारण त्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते आपण संतांच्या याच्यावर ठामपणे संतांचं म्हणणं आम्ही म्हणतो तेच खरं आहे असं आपण कसं ठरवू शकतो. असो, परंतु अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला युद्धबुद्धी, अशी जी अर्जुनाची अपूर्व अशी खंबीर भूमिका जी तयार झाली होती ना सज्जन हो, ही जो समाधीमध्ये जरी स्थिर झालेला असला, ज्याची समबुद्धी झाली होती, समाधी म्हणजे समबुद्धी, समआधी म्हणजे समबुद्धी त्याची झालेली असली तरी सुद्धा समबुद्धी होऊनही सुद्धा तो युद्ध करायला लागला होता, ही एक विचित्रपणा आहे. परंतु ही जी भूमिका अर्जुनाची झाली होती, ही भूमिका अर्जुनाची जी झाली ती अर्जुनाचं हे 3ही प्रकारचं भय निघून गेलं होतं, त्याच वेळेस त्याची ही भूमिका झाली होती. विचार जर केला तर अर्जुनाला सुद्धा या 3 प्रकारच्या भीतीनं ग्रासलेलं होतं. कालच्या प्रवचनामध्ये आपण थोडासा भाग पाहिला, त्यानं स्पष्ट सांगितलं होतं, देवा आता हे मी न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, स्पष्ट सांगितलं होतं, मी नाही करणार आहे, नाही धरणार आहे शस्त्र. पण त्यावेळेस इतका तो ग्रासून गेला होता अर्जुन की एकदम तो त्या त्रिविध तापानं पछाडून गेला होता. त्याला भीती होती, हे माझ्या जवळचे लोक आहेत, यांच्या मृत्यूचं त्याला भय वाटत होतं, अर्थात देहाचं भय होतं. दुसरी गोष्ट, यांना जर मारलं तर धर्मशास्त्रानुसार पाप होईल. आणि तिसरं, मी जर हे कर्म केलं युद्ध तर मी कर्मबंधामध्ये बांधल्या जाईल, असं 3 प्रकारचं त्याला भीती वाटत होती त्या अर्जुनाला. काय करावं त्याला सुचत नव्हतं.
आणि त्या आप्त स्वकीयांच्यामुळे तो मोहित झाला होता. नाना मोहकर्दमी फसला होता. आणि तो फसला असताना नातलगांच्या मृत्यूचा शोक करत होता. त्यावेळेस त्याला भगवान कृष्णाने बोध केला, नित्यत्वेकम आत्मं तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम इति आत्मानात्म विवेक सौच्यते. अर्थात एक आत्मतत्व फक्त या ठिकाणी सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. अशा पद्धतीचा जो भाग आहे की समजून घ्यावे पंचीकरण, आत्म अनात्म ब्रह्मविवरण, हा विचार जेव्हा त्या आत्म अनात्माचा विचार ज्यावेळेस त्या अर्जुनाच्या समोर भगवान गोपाल कृष्णाने प्रगट केला, त्याला समजून दिला, त्यावेळेस भगवान कृष्णाने त्याला सांगितलं होतं की अरे अर्जुना, कशाचा श्लोक करतोय? जातस्य हि ध्रुवो मृत्युर्धुरो जन्म मृतस्य च तस्मात् पर्यायार्थे नत्वम शोचितुमर्हसि. अर्थात उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अर्थात उपजलते नाशे, जे उपजलेलं आहे, जे जन्माला आलेलं आहे, जे डोळ्यानं दिसणार आहे, ते एक दिवस नष्ट होणार आहे. आणि म्हणून उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिशे, जे नष्ट झालं ते पुन्हा दिसणार आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे जी घड्याळचा काटा आहे, आज घड्याळमध्ये, आजच्या घड्याळामध्ये जर 10:37 आता झालेले आहेत ना, तर पुन्हा या घड्याळमधले 10:37 आता काही वेळात नष्ट जरी झाले तरी सुद्धा भविष्यामध्ये किंवा काही कालानंतर पुन्हा 10:37 या घड्याळात वाजणारच आहे. तदनुसार तू जरी यांना मारलं नाहीस ना तरी सुद्धा हे एक दिवस मरणारच आहे, आणि हे मेलेत ना तर हे पुन्हा एक दिवस जन्माला येणारच आहेत. अशा पद्धतीचा उपदेश त्या ठिकाणी केला होता. आणि म्हणून नत्वम शोचितुमर्हसि, अर्थात त्यामुळे तू याचा शोक करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अर्जुना, याचा मूर्खपणा तू अशा पद्धतीचा करू नको आणि त्याच्यामध्ये तू दुःख मानून घेऊ नको. तुझं शोक करणं चूक आहे हे त्याला नाना परीनं समजावून सांगितलं की हे जे तुझे भाऊबंध दिसत आहेत, तुझे नातेवाईक दिसत आहेत, तुझे गुरुजन दिसत आहेत, हे जे सगळेच्या सगळे लोक आहे ना, या आत्मीयांच्या सोबत तू क्रूरतेनं युद्ध कर. कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नको. आणि तुझ्या मनात जो एक संशय निर्माण आलेला आहे की कुलग्लानाम कुलक्षच किंवा वर्ण संकरो नरका येव कुलग्लानाम कुलक्षच, अशा पद्धतीचा जो तुझ्या मनामध्ये जो एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा हे धर्मरूप पाप आहे, अधर्म आहे, अशा पद्धतीची जी तुझ्या मनामध्ये आणि शंका आली आहे, अशा धारणेनं जो अर्जुन भ्याला होता, तो अर्जुनाला अशा पद्धतीचा उपदेश भगवान कृष्णाने करून ह्या ज्या मिथ्या धर्म कल्पना त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या त्या 100% त्याच्या डोक्यातून काढून टाकल्या होत्या. आणि हे जे युद्ध आहे हे तू सर्वांच्या हिताकरिता कर, तुला पाप लागणार नाही याची हमी मी घेतो, असं भगवान कृष्णाने सांगितलं. स्पष्ट सांगितलं त्याला की सुख दुःखे समय कृत्वा लाभ लाभो जया जय ततो युद्धाय युज्यस्व नैवम पाप माप्स्यसि. अर्थात माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे, मना माझी ऐसिया मने होआवे, तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणूनी आता झुंजावे निभ्रांत तुवा. ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करतात. सुखी संतोषान यावे, अर्थात सुख दुःखे समम कृत्वा, समान असलं पाहिजे. सुख दुःख हे सम असलं, सुख दुःख हम सम रहे, अर्थात सुखामध्ये संतोष मानू नये
दुःखामध्ये दुःख व्यक्त करू नये आणि लाभ प्राप्त झाला तर त्या ठिकाणी आसक्त होऊ नये आणि अलाभ झाला तर दुःख व्यक्त करू नये. आणि अशा पद्धतीची मनाची स्थिती आपली झाली पाहिजे. आणि अशा मनाची स्थिती जर आपली असली आणि अशा निर्हैतुक बुद्धीनं जर आपण किंवा कर्मफलाची अपेक्षा टाकून जर आपण अशा पद्धतीचं हे कर्म केलं ना अर्जुना, तर त्याचं पाप आपल्या मनाला लागत नाही. आणि म्हणून तू आता कुठल्याही प्रकारचा भ्रम मनामध्ये न ठेवता सरळ सरळ युद्ध करावं. कुठल्याही प्रकारची शंका वा संशय मनामध्ये ठेवू नये. कारण आणिक संशयाहुनी थोर पातक नाही थोर विनाशाची वागूर प्राणियासी. नाहीतर विनाश झाल्या वाचून राहणार नाही. हा संशय येथे संशय करणे नलगे. अशा पद्धतीचा बोध त्या ठिकाणी अर्जुनाला भगवान गोपाल कृष्णांनी केला. तुला पाप लागणार नाही त्याला पुन्हा पुन्हा समजून सांगितलं. आणि प्रचलित जो संन्यस्त विचार आहे, संन्यासी विचार आहे, संन्यास धर्माचा विचार आहे, त्यानुसार कर्मबंधानं जीवबद्ध होतो आणि कर्माचा त्याग केला तर तो बद्ध होत नाही. हा जो विचार अर्जुनाच्या मनात, त्याच भ्रमाच्या अनुषंगानं, त्याच भ्रमाच्या आधारावर अर्जुन त्या कर्मबंधाला भीत होता आणि भांबावलेला होता. त्या ठिकाणी भगवान कृष्णाने त्या अर्जुनाला जरा वेगळ्या पद्धतीनं एक बुद्धियोग सांगितला. वेगळ्या पद्धतीनं त्याच्यासमोर एक विषय मांडणी केली भगवान कृष्णाने. योगाचं मर्म भगवान कृष्णांनी अर्जुनाला त्या ठिकाणी सांगितलं, स्पष्ट सांगितलं भगवान कृष्णाने. येशा ते भयहिता सांख्ये बुद्धिर्योगम. अशा पद्धतीचा जो भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो पॉइंट आहे आपल्या विषयाशी अनुषंगून, तो भाग हा आहे की बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. अर्थात जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पावे. जैसे वज्र कवच लेईजे, उदाहरण सांगतात, जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परी जैतेशी उरीजे अचुंबित. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीनं वज्र कवच अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे चिलखत घातलं आणि चिलखत घालून त्या अफजल खानानं केलेले सगळे वार सहन केले होते. ते वार सहन केले, पण ते वार जे झाले ते वार, त्या झालेल्या वाराचा छत्रपती शिवाजी राजांवरती लव मात्रही तीळ मात्रही परिणाम झाला नाही. कारण त्यांनी चिलखत घातलेलं होतं. उलट त्याचा नाश झाला आणि कुठल्याही प्रकारचा शस्त्राचा स्पर्श छत्रपतींना न होता छत्रपती विजयी झाले. त्यानुसार अशा पद्धतीचा जो बुद्धियुक्त झालेला आहे अर्जुना, बुद्धियोगानं ज्यानं कर्म केला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा कर्माचा बंध होत नाही हे त्याला सांगितलं. नवे नवे हा कर्माचा बंध तुला लागणारच नाही याची खात्री घेतली. याची खात्री सुद्धा भगवान कृष्णाने घेतली की योगम संन्यस्त कर्माणम ज्ञान संशयम आत्मवंतम न कर्माणि निर्बंधंती धनंजय. आत्मनिष्ठ बुद्धी ज्याची झालेली आहे, आत्मानुभवी जो पुरुष झालेला आहे, तो पुरुष
त्याला आत्मतत्व कळलेला आहे, ज्याचे कर्म ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन अशा पद्धतीचे झालेले आहे. अर्जुना, त्यानं केलेल्या कुठल्याही कर्माचा बंध आत्मनिष्ठ पुरुषाच्या ठिकाणी लागत नसतो. हा मुद्दा भगवान कृष्णाने पटवून दिला आणि हा पटवून दिल्यामुळे काय झालं, त्या अर्जुनाला जो भ्रम झाला होता वा अर्जुन ज्या त्या दुःखामध्ये फसलेला होता, त्या दुःखातून अर्जुन बाहेर निघाला आणि अर्जुनानं भगवान कृष्णाच्या चरणी लोटांगण घालून सांगितलं की करिष्ये वचनम तव, आता मी तुझ्या वचनानुसारच करणार आहे, तू म्हणशील त्यानुसार मी करणार आहे देवा, आता मला तू सांग फक्त मी काय करू. आणि म्हणून असं म्हणून लगेच अर्जुनानं आपला गांडीव धनुष्य उचलला आणि युद्ध करण्याकरिता तयार झाला. अर्थात या दुःखानं जो ग्रासलेला होता, जो भयानं ग्रासलेला होता, तो ज्यावेळेस त्याचं हे त्रिविध दुःख भगवान गोपाल कृष्णाने नष्ट केलं, ते नष्ट केल्याच्या नंतर अर्जुन लगेच आपला धनुष्य उचलून आपला जो धर्म आहे क्षत्रिय धर्म, त्या क्षत्र धर्मामध्ये रत होण्याकरिता वा खंबीर होण्याकरिता तयार झाला. अर्थात तो त्याच्या स्वधर्माचं पालन करण्याकरिता खंबीर झाला. तसं जोपर्यंत त्रिविध दुःख तुमचं नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या धर्मामध्ये धर्माचं पालन करण्याकरिता खंबीर असू शकत नाही. धर्म कोणता, तो कालच्या प्रवचनात आपण पाहिला. आणि म्हणून अर्जुनाला जे 3 प्रकारचं भय होतं ते नाष्ट झालं. तो आदर्श आणि खंबीर अशा पद्धतीचा पुरुष अर्जुन झाला होता. हा एक अर्जुनाचा उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. देहाचं मरण भय, देह हा मरणार आहे, हा देहाच्या मरणाचं भीती, अर्थात देह का, त्यानंतर मनाचं अधर्म घडण्याचं किंवा मनाकडून पाप घडण्याचं जे मानसिक भय होतं ते म्हणजे मन का, अर्थात देह का, मन का, आणि बुद्धी का म्हणजे बुद्धीचं जे भवबंध होतं किंवा कर्मामध्ये बद्ध होण्याची जी भीती बुद्धीला होती. या 3ही प्रकारची जी भीती आहे, या 3ही प्रकारचे जे ताप अर्जुनाच्या ठिकाणी झाले होते, त्या तापाचं निवृत्ती झाली म्हणूनच तो पूर्ण होऊ शकला. आणि हेच ताप प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आलेले आहेत. आणि ते ताप जर आपल्यातले निघून गेले तरच मग आपण कर्म करण्यामध्ये निर्भय होऊ. आणि कर्म करण्यामध्ये निर्भय झालो तर आपण खंबीर होऊ. आणि त्याकरिताच महाराजांना या ठिकाणी सांगावंसं वाटलं असावं, आपल्याला कर्तव्य तत्पर करण्याच्या दृष्टीनं एक तुमच्या समोर हा भाव महाराजांनी प्रगट केलेला असावा आपल्या समोर की यह डर सभी जाता रहे मन बुद्धी का इस देह का, असं महाराजांनी म्हटलं. परंतु हे जे 3 प्रकारचं भय आपण आज पाहिलं, हे सगळं भय आलं तरी कुठून, कसं आलं, हे सगळं भय तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होण्याच्या करिता नेमकं याचं मूळ कारण काय आहे त्याचं सुद्धा चिंतन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याचं चिंतन करण्याकरिता आपल्याकडे पुरता वेळ आता उपलब्ध नाही. म्हणून आपण आजचं हे जे प्रवचन आहे, हे प्रवचन याच ठिकाणी थांबवलं पाहिजे असं मला वाटते. हे जे 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत, या तापाच्या निवृत्तीची कारणं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितली आहेत. गंगात पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तदा पापम तापम च दैन्यम च हरेत साधू समागमः. अर्थात हा जो त्रिविध ताप आहे, या त्रिविध तापाची निवृत्ती करण्याकरिता या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितलं आहे की गंगा ही तुमच्या पापाचं शमन करते. संतांनी सुद्धा सांगितलं आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पाप जाय भंगा. अर्थात गंगा हे तुमच्या पापाचं निवृत्ती करते. शशी तापम अर्थात
तुमचे ताप हे चंद्र नष्ट करू शकते, किंवा दैन्यम कल्पतरुस्तदा, कल्पतरू वृक्ष तुमचं दारिद्र्य नष्ट करू शकतो, अशा पद्धतीचं सुद्धा शास्त्रांनी सांगितलं आहे. परंतु त्याही पुढे हे 3 ताप हे वेगळे वेगळे लोक जरी हे 3 गोष्टीचं दुःख आपलं नष्ट करत असले तरीही सुद्धा शास्त्र असं सांगते की पापम तापम च दैन्यम, पाप ताप आणि दैन्य या 3ही सुद्धा गोष्टी एकाच संतांच्या समागमामुळे किंवा संतांचा जो बोध आहे तो बोध श्रवण करून तयाचे शब्द ऐकावे, मनी स्थिर होऊन मुरवावे. ही जर आपली अवस्था झाली, त्यांचे शब्द ऐकून त्यानुसार जर आपण वागलो, त्यानुसार जर आपण चाललो, तर हे पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाच्या. याला स्पुष्टी करण्याकरिता मी लहरकी बरखेतला एक श्लोक सांगेल. या शास्त्राच्या श्लोकाचा आधार घेतलेला जो लहरकी बरखेतला श्लोक आहे, म्हणजे जे अज्ञजीव असं म्हणतात की तुकडोजी महाराजांचं साहित्य हे अशास्त्रीय आहे, त्या अर्धवटांनी याचं चिंतन करावं की या शास्त्रीय श्लोकाचा जसाच्या तसा आणि हिंदीमध्ये भाषांतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. ते म्हणतात की गंगा धुलावे पापको अरुतापको वह चंद्रमा, विद्या करे बुद्धि विमल संतोष कुछ देती रमा, पर संत के सत्संग में पूरे सभी मिल जाय है, आनंदमय भगवान का नूर आप ही खिल जाय है. अर्थात ते त्रिविध ताप नष्ट करण्याकरिता संतांचं अमर तत्वज्ञान तुमच्या आमच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. म्हणून मी विनंती करू इच्छितो की ज्यांना या त्रिविध तापातून मुक्त व्हायचं असेल त्यांनी आमच्या संतांच्या ग्रंथाचं अध्ययन करावं, चिंतन करावं आणि त्यानुसार आपलं जीवन घडवावं, त्यानुसार निर्भय बनावं आणि या त्रिविध तापातून मुक्त व्हावं. अशाच पद्धतीचं चिंतन करून ज्या त्रिविध तापातून मुक्त करणारे जे जगद्गुरु संत असतील त्या सर्व संतांच्या चरणी हे प्रवचन समर्पित करत असताना शांतीपाठाच्या माध्यमातून याला पुष्टी पूर्णता करण्याच्या अगोदर महत्त्वाची सूचना आजची अशी की आज रात्री ठीक 8 ते 9 आपल्या या सकल संत विचार या फेसबुक पेजवरती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये जे प्रकाशन विभागामध्ये कार्यरत आहेत आमचे सेवा मंडळाचे प्रचारक, शेगाव निवासी संत नगरीमध्ये ज्यांचा वास आहे असे आमचे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण सुशील महाराज वनवे यांचं भारत शानदार हो मेरा या सुंदर महाराजांच्या राष्ट्रीय भजनावरती एक सुंदर अशा पद्धतीचं चिंतन आपल्या फेसबुक पेजवरती होणार आहे. तरी सर्व सद्भाविक सज्जनांनी त्याही प्रवचनाचा त्या लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि याच ठिकाणी आजचं प्रवचन आपण संतांच्या चरणी समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून त्याला पूर्णता देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ अडकोजी महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.